गाईज आम्ही केक बनवतो आहे. तर व्हिपिंग क्रीम बनवू लागलो बटरपासून, बिस्किटांपासून केक आणि थोडंसं दुधात साखर टाकून व्हिपिंग क्रीमसाठी बनवलेलं आहे त्याच्यात टाकायला. आणि साखर आहे, पिठी साखर. तर आमची चालली केक बनवायची तयारी. तर आम्ही आता फेटून घेतोय. असं फिरून घ्यायचं हाताने चमच्याने, हळूहळू क्रीम तयार होती. जसं जसं हे व्हाईट होत जातं तसं तसं ते फिरवायचं. अजून याचा कलर बदलू लागला बघा. कलर चेंज होत चालला. आता आपण याच्यात साखर मिक्स करायची. थोडी 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 टाकायची, जास्त नाही. अजून फिरून घ्यायचा आणि चला मित्रांनो, आपली क्रीम तयार झाली. खूप टाईम लागला क्रीम तयार व्हायला केकची. आणि जोपर्यंत ती घट होत नाही तोपर्यंत साखर साखर टाकू अशी घट्ट केली ती क्रीम. तर एकदम साधा सिंपल केक आहे आपला. जास्त खर्च नाही, काय नाही, एकदम बजेटमध्ये. हे पहा, खाली पडत नाही, काही नाही. अशी घट झाली पाहिजे. आपली क्रीम तयार झाली. आता आपण याला फ्रीजमध्ये ठेवून देऊ. तर चला मग आता केक तयार करायची, केकची रेसिपी. सो फ्रेंड, चला आता आपण बिस्किटाचं बॅटर बनवू. जे मी ते क्रीम बनवण्यासाठी जे दूध घेतलं होतं साखर टाकून, ते क्रीमसाठी काही लागलं नाही. मग आता हे आपण या बॅटरमध्ये टाकून देऊ. तर चला मग आता मिक्स करून घेऊ आपण हे सगळं. बिस्किटाचं असं बेटर बनतंय. चॉको चिप्स आहे त्याच्यात, चॉकलेट तसे राहते. मग केकला पण मस्त येईल डिझाईन. कमी पडलं तर थोडंसं दूध मिक्स करा. तर चला, आपलं बेटर तयार होऊ लागलं केकसाठी. असं मिक्स करून घ्या पटपट. थोडंसं घट वाटायला लागलं, थोडंसं दूध टाका. माझं तर एकदम परफेक्ट होतं आहे. जर तुम्हाला वाटलं तर तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता दूध. सो फ्रेंड, आपलं बॅटर तयार झालं. आता आपण याच्यामध्ये थोडासा इनो मिक्स करू. असं बॅटर झालं पाहिजे. आता आपण थोडंसं दूध टाकू, इनो टाकू.
असा नॉर्मल चिमूटभर. गॅस पेटवून गॅसवर कढई ठेवली आणि आता याच्यामध्ये आपण केकसाठी छोटंसं बघून ठेवून देऊ. त्याच्यामध्ये बटर पेपर नव्हता लावायला, तर तूप लावून असं कागदाला हा कागद असा गोल फाडून असं लावून दिला. चला आता आपण हे सेट करून दिला. आता आपण हे असंच झाकून ठेवू आणि कमी गॅसवर होऊ देऊ. एकदम पॅक झाकण ठेवायचं, थोडंसं पण उघडं नाही पाहिजे. आपण केक बघू झाला का. केकमध्ये एखादी अशी स्टिक टाकून बघायची, नाही तर मग असं काही असं ना आपल्याकडं. तर आता मी चाकू त्याच्यात टाकून बघते. चाकूला जर चिटकला तर केक नाही झाला, नाही चिटकला तर झाला. केक आपला होऊन गेलेला आहे. आता आपण हे थंड होण्यासाठी काढून घेऊ. चला आता आपण केक डेकोरेशन करू. केक काढून थंड झाला पाहिजे. काढून घेते आता मी याला. स्पंजी किती नरम झाला. नरम नरम झाला केक. चालू केला व्हिडिओ. तो कापला. आता क्रीम लावू आपण इथं. चला मित्रांनो, आपला केक आता झाला रेडी. हा पहा कसा डेकोरेट केला. हॅपी हॅपी बिस्किटपासून चॉकलेट केक तयार आहे. चला आता आपण कापू. सो फ्रेंड, हा पहा केक किती मस्त, किती भारी आला. नरम नरम. आला ना. हां हां एकदम नरम आणि स्पंजी. खूप छान झाला, मऊ मऊ.